15 अगस्त 2024 को स्वतंत्रता दिवस के शुभ अवसर पर हर वर्ष की तरह इस वर्ष भी भिवंडी तालुका काल्हेर गांव के दुर्गेश पार्क में दुर्गेश पार्क हाउसिंग फेडरेशन व दुर्गेश पार्क उत्सव समिति द्वारा ध्वजारोहण कर ओम साई उत्सव समिति दुर्गेश पार्क सार्वजनिक गणेश उत्सव 2024 काल्हेरच्या राजा के पाठ पूजा का आयोजन ओम साई उत्सव समिति दुर्गेश पार्क व हाउसिंग फेडरेशन के बैनर तले बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर दुर्गेश पार्क हाउसिंग फेडरेशन उत्सव समिति के संस्थापक मनोज जी परब, सल्लागार राजेश मोरे, अध्यक्ष अमोल गायकवाड़, सेक्रेटरी जयराम वाविया, खजिनदार अंकुश कदम, उपाध्यक्ष अरुण राव, उप सेक्रेटरी शर्मिला खंडेलवाल, उप खजिनदार निशांत अबलिश, प्रकाश मोरे, बेबी जोश, राजकुमार झा, सुधीर मोरे, नरेंद्र गोरांक, प्रदीप लड्डा व ओम साई दुर्गेश पार्क उत्सव समिति के अध्यक्ष रोहित मोरे, सेक्रेटरी मनोज विश्वकर्मा, खजिनदार धर्मेंद्र राय, उप सेक्रेटरी नरेंद्र बोराना, उप खजिनदार संतोष सोनमनकर, सदस्य रंजीत चौहान, उप सेक्रेटरी भरत पाटिल, सल्लागार राजेश कदम, संतोष पाटिल, उमेश तांबे के साथ साथ भारी संख्या में दुर्गेश पार्क हाउसिंग फेडरेशन व ओम साई दुर्गेश पार्क उत्सव समिति के कार्यकर्ता व पदाधिकारी तथा दुर्गेश पार्क के स्थानिक उपस्थित थे। वीर ऊंचा रहे हमारा चांद की जाए ऊंचा रहे हमारा। जो तेरे लिए सौगंध से महफूज रहे तेरी आन सुबह कुर्बान हुआ तेरी असमत पे मैं कितना इस दुनिया को तेरे आने के आपल्या काल्हेरच्या राजाचं 24व्या वर्षी आपण 25व्या वर्षी 25व्या वर्ष 2002 ला काल्हेरची जी स्थापना तेथून गणपती मैदानाला आज त्याचं 24व्या वर्ष 20वे पुढच्या वर्षी आपण 25व्या पदार्पण करत आहोत। सर्व पूर्व तयारी आणि सांगितले कार्यक्रमाच्या दिवशी 10 दिवस गणपतीमध्ये हजर होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे। प्रत्येक होणारे कार्यक्रम जे कार्यक्रम याची रूपरेषा तुम्हाला उत्सव मंडळ घरपोच कार्यक्रम पत्रिका पोहोचवणार आहे।
गणपती बाप्पा मंगल मूर्ती, काल्याच्या राजाचा, काल्याच्या राजाचा. आम्ही 2000मध्ये आम्ही पहिली स्थापना दुर्गेश पार्क गणपती मंदिर जे आम्ही आहे तिथे आम्ही ती सुरुवात केली होती. आज 24व्या वर्ष आम्ही पदार्पण केलेलं आहे. परत पुढच्या वर्षी आम्ही रौप्य महोत्सव म्हणजे 25 वर्ष पूर्ण करतो आहे ह्या गणेशोत्सवाची. आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा 15 ऑगस्ट दिवशीच आम्ही पाठ्यभोजन करतो. आणि त्यानिमित्ताने गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसदस्य, इतर जे आहेत माननीय जे सदस्य आहेत, तसेच संजय पाटील आहेत, त्यानंतर मंगेश माळी आहेत, असे खूप लोक आमच्या कार्यक्रमाला येऊन ते आम्हाला पूर्ण सहभागी करतात आणि जास्तीत जास्त वर्गणी देऊन ते आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा वाढवतात. तसंच ह्यावर्षीसुद्धा आम्हाला ते भरभरून देणगी देणार आहेत असं आम्हाला त्यांनी कळवलेलं आहे की पुढच्या वर्षी कुठलीही प्रकारची कमी नाही पडली पाहिजे, हीच आमची सदिच्छा अशा त्यांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत. आणि पुढच्या कार्यक्रमाला जोरदार तयारी करा असं कळवलेलं आहे. दरवर्षी पहिली गणपतीचं आगमन हे एकदम थाटामध्ये होतं. त्यानंतर शिबिर, चष्मा शिबिर, त्यानंतर असे कार्यक्रमांचे स्पोर्ट्स, क्रिकेट, त्यानंतर ज्या वया वाटप असं आम्ही मोठं करत असतो. त्याची कोजागिरी पौर्णिमा 9 दिवस देवीचं असतो. ते सगळ्या भिवंडीमध्ये आमची देवी प्रसिद्ध आहे काल्हेरची कुलस्वामिनी म्हणून. आणि ती आम्ही एवढी जोर की आमच्याकडे 4,000 ते 5,000 लोक जेवायला येतात महाप्रसादासाठी खास. आमच्या माध्यमातून काही लोकांना आवाहन करणार. ह्यावर्षी आम्हाला सर्वांनी काल्हेर गावातील काल्हेर, कशेळी, पूर्णा ह्या गावातून आम्हाला सर्वांनी जास्तीत जास्त सहकार्य करायचं आहे. प्रत्येक कार्यक्रमासाठी जी लागेल ती मदत करायची आहे. आज आमचा दुर्गेश पार्क हा भिवंडीमध्ये फेमस आहे प्रत्येक उत्सवामध्ये. आणि सर्वात जास्त उत्सव हे फक्त दुर्गेश पार्कमध्ये होतात ह्याचा आम्ही अभिमानानं सांगू शकतो. आणि त्याचे माननीय मोरे साहेब, नंतर गायकवाड साहेब, अमोल, नंतर जयराम वाविया, आता नवीन अध्यक्ष आमचे रोहित मोरे, यावर्षीचे रोहित मोरे उत्सव कमिटीचे. नंतर हे सेक्रेटरी साहेब आहेत मनोज विश्वकर्मा. त्यानंतर खजिनदार इथे आहेत धर्मेंद्र राय. ह्यावर्षी आमचे नवीन मेंबर आहेत. ही आमची 4थी पिढी आहे. 4थी पिढी म्हणजे 25 वर्ष पूर्ण करतो आहे आम्ही. आम्हाला अभिमान आहे. आणि त्या पिढीमधले सगळी जण इकडे आज आहेत. बस एवढंच बोलून मी माझं 2 शब्द बोलवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आधे हर वर्ष की तरह इस वर्ष भी हम इंडियन डे जो है सेलिब्रेट हैं सोसाइटी में सभी कार्यकर्ता जो हैं उत्सव समिति के और फेडरेशन के साथ में स्वतंत्रता दिवस इंडिया मनाते हैं. और पाठ का जो पूजन होता है बप्पा का वो रखा मनोज ने बताया, तो उसी हिसाब से हम वो भी क्या है हर्षोल्लास के साथ हम जो गणपति का उत्सव है वो आगे पूरा करेंगे. देखा जाए तो आज मनोज पर्वत साहब ने कहा है कि अगले साल रौप्य महोत्सव मनाने जा रहे हैं. अब 24वां वर्ष है. देखा जाए तो वो उन्होंने हर साल बड़ा ही होता है और 25 साल को भी बड़ा होगा. इस साल भी बड़ा करेंगे. प्रभु की इच्छा है, आशीर्वाद उनका हमारे साथ है. और हमारे जितने सीनियर लोग हैं उन सबका आशीर्वाद, उनका सबका सहभाग्य है, उनका सबका सहयोग है. महिला मंडल है, सभी जितने भी लोग हैं यहाँ पे सीनियर, उन सबका सहयोग मिलता रहा है और मिलता रहेगा. और हम ईश्वर की कृपा से अच्छा प्रोग्राम करेंगे.